नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। प्रभाग क्रमांक 4 मध्ये मी आहे। आता रात्रीचे वाजलेत 11:30 आणि आपल्याला खासदार नरेश म्हस्के जे आहेत ते लाईव्ह दिसतायत। कारण असं आहे की या नागरिकांची मागणी होती की या रस्त्याचं डांबरीकरण जे आहे ते करावं आणि तीच मागणी जी आहे त्यांनी नितीन लांडगे, युवा सेनेचे नितीन लांडगे यांच्याकडे केलेली होती। नितीन लांडगेंनी हीच गोष्ट जी आहे खासदार नरेश म्हस्के यांच्या कानावर टाकली आणि लगेच या रस्त्याचं लगेच हे काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। आताच खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं की आज नितीन लांडगेचा वाढदिवस आहे। त्यांनी तो वाढदिवस साजरा केलेला नाहीये, पण हे काम म्हणजे नितीन लांडगे यांच्यासाठी एक भेट आहे। या सगळ्या नागरिकांनी ही मागणी केलेली होती नितीन लांडगे यांच्याकडे। त्यांनी ती खासदार नरेश म्हस्के यांना सांगितली आणि लगेच या कामाला जे आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे 11:30 वाजलेले आहेत आणि खासदार नरेश म्हस्के हे स्वतः या कामाचा आढावा घेताना आपल्याला दिसून येत आहेत। नारळ फोडून या कामाचा जो आहे तो शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि आज पूर्ण या रात्रीमध्ये या रोडचं डांबरीकरण जे आहे ते करण्यात येणार आहे। सगळे सोसायटीचे नागरिक इथे आलेले आहेत। बऱ्याच दिवसापासून त्यांची ही मागणी होती। खासदार नरेश म्हस्के यांना ही समजली, त्वरित या रस्त्याचं जे आहे ते काम सुरू करण्यात आलेलं आहे। तुम्ही इथे पाहता की आता रात्रीचे 11:30 वाजलेत तरी सुद्धा खासदार नरेश म्हस्के स्वतः इथे उपस्थित आहेत। या कामाचा आढावा जो आहे तो आढावा घेत आहेत आणि आत्ता हे काम लगेचच्या लगेच सुरू करण्यात येते आणि या संपूर्ण रस्त्याचं जे आहे ते डांबरीकरण जे आहे ते आत्ता करण्यात येणार आहे। आत्ताच खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं की नितीनचा आज वाढदिवस आहे। नितीनने वाढदिवस साजरा केलेला नाही आहे, परंतु ही एक भेट जी आहे ती नितीन लांडगे यांना दिलेली आहे। त्यांनी सांगितलेलं काम जे आहे खासदार नरेश म्हस्के यांनी त्वरित हे काम जे आहे ते सुरू केलेलं आहे। डांबरीकरण अगदी म्हणजे लगेचच सुरू करण्यात येणार आहे। सगळ्या मशीन्स जे आहेत त्या इथे आलेल्या आहेत आणि या रोडचं डांबरीकरण जे आहे ते आत्ता लगेचच सुरू करण्यात येत आहे। दादा रुद्र एक कर्तव्यदक्ष खासदार म्हणून नरेश म्हस्के यांची ओळख जी आहे गेल्या 10-11 महिन्यात निर्माण झालेली आहे। 11 महिने मला वाटतं झालेले आहेत ते खासदार बनून। आधी देखील महापौर असताना त्यांच्याकडे जी समस्या येत होती ती लगेच सोडवली जात होती आणि आत्ता खासदार म्हणजे जवळपास 3 वेगवेगळ्या ठिकाणचं त्यांच्यावर जबाबदारी आहे। नवी मुंबई आहे, मीरा भाईंदर आहे, तसंच ठाणे आहे आणि आनंद आश्रमला जेव्हा ते ठाण्यामध्ये असतात तेव्हा आनंद आश्रम या ठिकाणी ते बसत असतात। अनेक नागरिक त्यांच्याकडे तक्रारी घेऊन येत असतात आणि लगेच त्या तक्रारींचं निवारण करण्याचं काम खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून होत असतं। असंच एक नागरिकांनी केलेली मागणी जी आहे ती आत्ता ती पूर्ण केलेली आपल्याला दिसत आहेत। सोसायटीचे नागरिक आपल्याला इथे दिसत आहेत आणि लगेचच या रस्त्याचं डांबरीकरण जे आहे ते सुरू करण्यात येते। हे झालं का? या संपूर्ण रस्त्याचं जे आहे ते डांबरीकरण जे आहे आता करण्यात येणार आहे। या सगळ्या नागरिकांची मागणी होती की या रस्त्याचं डांबरीकरण करावं। नितीन लांडगे यांच्याकडे ही मागणी करण्यात आलेली। नितीन लांडगे यांनी त्वरित ही संपूर्ण मागणी जी आहे ती खासदार नरेश म्हस्के यांच्यापर्यंत पोहोचवली। जर आपण पाहिलं तर आता 11:30 जे आहेत ते वाजून गेलेले आहेत, परंतु खासदार नरेश म्हस्के स्वतः या कामाचा आढावा
घेण्यासाठी इथे उपस्थित असलेले आपल्याला दिसून येत आहेत. तर खासदार नरेश म्हस्के यांच्याशी आपण बोलणार आहोत. जरा आम्हाला म्हस्के साहेब, डॉक्टर म्हस्के साहेब, 11:30 वाजलेत तरी सुद्धा तुम्ही या कामासाठी इथे उपस्थित, स्वतः आढावा घेताय सगळ्या कामाचा. सोहम गार्डन या ठिकाणी रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि सर्व मध्यमवर्गीय लोक या ठिकाणी राहतात. त्यांची मागणी होती की या ठिकाणी रस्ता व्हावा आणि आमचे नितीन लांडगे यांनी शब्द दिला होता की माझ्या वाढदिवसाच्या आतमध्ये मी हा रस्ता पूर्ण करेन आणि तो नितीन लांडगे यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. नितीन लांडगे आमचा एक चांगला युवासेनेचा, मी कार्यकर्ता म्हणणार ना, युवासेनेचा आमचा नेता आहे. लोकसभेचं काम पाहतो, खूप चांगला कार्यकर्ता आहे, प्रामाणिकपणे काम करत असतो आणि कार्यकर्त्यांनी आपल्या दिलेला शब्द पूर्ण करणं नेत्यांचं काम असतं. आणि ही सगळी जनता कायम आमच्यासोबत राहिलेली आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांपासून सर्व रवी देशमुख असतील, ही सर्व मंडळी ती कायम शिवसेनेसोबत राहिलेली आहे आणि त्यांची कामं करणं ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. आणि त्याकरता मी नितीन लांडगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता आलो होतो आणि त्याच्याच निमित्ताने रोडचं काम सुरू आहे. यासाठी महापालिका अधिकाऱ्यांच्या मागे लागून आपण हा रस्ता करून घेतोय. साहेब, जेव्हा तुम्ही महापौर होतात आणि आता खासदार आहात, तुमच्यापर्यंत आलेला प्रश्न एक तर तुम्ही कॉल करून, म्हणजे लगेचच्या लगेच तिथे अधिकाऱ्यांना कॉल करून सोडवता किंवा स्वतः तिथे जाऊन, पण आत्ता या संपूर्ण परिसरातले अनेक प्रश्न आम्ही बघितले, नागरिकांच्या मीटिंग्स घेऊन तुम्ही त्या सोडवताना, त्यांना समजून सांगताना, अधिकाऱ्यांकडून त्या करून घेताना दिसताय. दिल्लीला नसलात की आनंद आश्रमात जवळपास तुम्ही 4-5 तास तिथे सोडवत असतात. ही सगळी प्रोसेस प्रक्रिया अजूनही तशीच चालू आहे. मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून मी काम करतो. तर तुम्ही आता पाहिलं तर या संपूर्ण कामाला जे आहे ते सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण कामाचा आढावा आपल्याला रुद्र रील शॉर्ट्स
आणि त्वरित हे काम जे आहे ते सुरू झालेलं आपण पाहताय. तिकडे चालू झालं. एक मिनट पकड़ होगा. हे नीट 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 पाहणं कुठं गरम गरम पकड.
आणि आपण पाहिलं की खासदार नरेश म्हस्के एवढ्या रात्री देखील या कामाचा जो आहे तो पाठपुरावा करतायत. स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून हे काम जे आहे ते सुरू करून घेतलेलं आहे. आणि नितीन लांडगे यांनी जी मागणी केली होती की या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात यावं, आज त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी नितीन लांडगे यांना एक प्रकारची भेट जी आहे ती दिलेली आहे. आणि स्थानिकांनी या संपूर्ण कामाबद्दल खासदार नरेश म्हस्के, युवासेनेचे नितीन लांडगे यांचे आभार मानलेले आहेत. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.